जिल्हा परिषद ही मिनी विधानसभेप्रमाणे महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे जिल्ह्यात सर्वच प्रमुख पक्ष आणि गटांनी जोरदार तयारी चालवली। मात्र महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांकडून अद्याप जागा वाटपाबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही। कोण कोणासोबत किती जागांवर कोणत्या अटींवर लढणार याचा निर्णय न झाल्याने इच्छुक उमेदवारांची घालमेल वाढली। महायुतीतील घटक पक्षांमध्ये तसेच महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये बैठका झाल्या, चर्चा झाल्या, पण अंतिम निर्णय मात्र लांबतच चाललाय। काही ठिकाणी जागा वाटपावरून मतभेद तर काही ठिकाणी स्थानिक नेत्यांचा अहंकार आड येत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे बहुतांश तालुक्यांमध्ये स्वबळावर लढण्याची भाषा जोर धरू लागले। उमेदवार निश्चित करण्यासह आघाडी करण्याबाबत सर्वच राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांच्या बैठकांचे गुऱ्हाळ सुरूच आहे। महापालिका निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारांना थेट बुधवारी सकाळी एबी फॉर्म दिला जाणार आहे। उमेदवारीवरून राजकीय पक्षांमध्ये रात्री उशिरापर्यंत खल सुरू राहिलाय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला महायुतीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत। युतीकडून शक्य त्या जागांवर एकत्र येण्यासाठी जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख यांच्यासह आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडून बैठकांचे सत्र सुरू असल्याची माहिती मिळाली। भाजपकडे मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या आहे। युतीतील घटक पक्ष असलेल्या अजितदादा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेऊन किती जागा द्यायच्या याबाबतची चर्चा रात्री उशिरापर्यंत सुरू होती। शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत, राष्ट्रवादीकडून माजी खासदार संजय काका पाटील हे नेते उमेदवार निश्चित करण्यासह जागा वाटपाबाबत चर्चा करीत होते। रात्री उशिरापर्यंत बैठकांचं सत्र सुरूच होतं। मात्र इच्छुकांची संख्या मोठी असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना उमेदवार निश्चित करताना डोकेदुखीचा सामना करावा लागलाय। बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच पक्षांनी उमेदवारी जाहीर करण्याचा धोका न पत्करण्याचा निर्णय घेतलाय। अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी जाहीर केली जाणार असल्याचं स्पष्ट झाले। महानगरपालिका निवडणुकीप्रमाणे बुधवारी सकाळी उमेदवारांना थेट एबी फॉर्म देण्याचा निर्णय घेतलाय।